या लोकांनी माझा वापर कसा केला ते मी सांगतो. घराचं भाडं यासाठी माझ्याकडनं पैसे घेतले आहेत ते ट्रान्झॅक्शन डिटेल्स. दुसरी गोष्ट अभ्यासाचा शिक्षणाचा जो खर्च होता किंवा जे स्कूल फीज होते ते माझ्याकडनं घेतले. माझ्याकडनं सोनं नाणं चांदी सर्व काही घेतलं आहे. माझ्याकडनंच नाही तर माझ्या आईवडिलांकडनंही ह्या गोष्टी करून माझ्याकडनं करून घ्यायला भाग पडल्या. बऱ्याचशा गोष्टी आहेत. हे लोक सर्व जे करतात आहे हे पैशांसाठी आणि पैशाचा स्वतःचं इज्जतीचा यांना फरक नाही पडत आहे. आज एक तर उद्या दुसरा. माझ्या व्हिडिओमध्ये मी एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं RN म्हणून. RN त्याच्याकडनंही पैसे घेतले होते. आता त्याच्या घरात जर तुम्ही काही गोष्टी बघाल आणि तो जर तुम्ही आपण मशीनचे कोड्स जसं वॉशिंग मशीन झाले किंवा फ्रीज झाला किंवा इतर काही गोष्टी जर पाहिलात तर ते जर स्कॅन केलं आणि त्याचे डिटेल्स काढले, माझ्याकडे आहेत ते डिटेल्स, कारण काय मशीनचा जो कोड होता वॉशिंग मशीनचा त्याचे एक डिटेल्स माझ्याकडे आले होते. ते RN घेतले. आर्यन नाही RN. आता तुम्ही समजाल आर्यन म्हणजे हिचा भाऊ, हिच्या मावशीचा तो नाही, त्याचा काहीच विषय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी घेतलेले जे सोनं वगैरे काही होतं हे काही पतपेढींमध्ये शिवकृपा म्हणून आहे तिथे ह्या लोकांनी गहाण ठेवले. काही सोनाराकडे गहाण ठेवलं आहे. त्या सोनाराच्याही डिटेल्स मी तुम्हाला देईनच आता हळूहळू. जसं जसं ही केस आपली पुढे वाढत जाईल किंवा जसं जसं मी तुम्हाला यांच्याबद्दल माहिती देत जाईल तसं जसं तुम्हाला कळेल की हे लोक कितपर्यंत आणि कोणत्या लेवलला कोणत्या थरापर्यंत फ्रॉड करू शकतात. मला काही लोकांनी हे पण केलं होतं काय की सांभाळून या लोकांशी. या लोकांनी आधीही फ्रॉड केलेले असेच RN नावाच्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचून त्याला हे केलं आहे, त्रास दिला आहे. मलाही आत्ता रघुलीला मॉलमध्ये बोलवलं होतं सेटलमेंटसाठी आणि मी बोललो एका व्यक्तीला घेऊन आले होते. त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला नक्कीच सांगेन, तो व्यक्ती कोण आहे तो. त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोचायचं आहेच मला. मी त्याच्या घरीपर्यंत पोचणार आहे काही डिटेल्स घेऊन, त्याच्या नातेवाईक आणि फॅमिलीपर्यंत. असे काही संवेदनशील फोटोज आणि व्हिडिओज आहेत माझ्याकडे जे मला पोलीस इन्व्हेस्टिगेशन किंवा कोर्ट केसमध्ये वापरायचंच आहे आणि ते मी पूर्णतः वापरलं.